नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया सूर्यकुमार यादवची ही इच्छा अपूर्ण असल्याची. अशी कोणती इच्छा आहे ते अपूर्ण झालेली आहे सूर्यकुमार यादवची, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया. तर चला मग. सूर्य हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. सूर्याने आपली इच्छा पूर्ण म्हणली आहे. सूर्याची कोणती इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही, आज जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. खेळाडूंसाठी संघाचा कॅप्टन बनणे हे सर्वोच्च पद समजले जाते. पण भारतीय संघाचा कर्णधार बनल्यावर मात्र आपली एक इच्छा अजूनही अपुरी आहे, असे सूर्याने म्हटले आहे. त्यानंतर हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादव हा भारताचा कर्णधार झाला. त्यानंतर सूर्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी सूर्य हा भारताचा कर्णधार होता. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे श्रीलंकेवर 3 वेळेस दमदार विजय मिळवला. त्यामुळे सूर्याची कर्णधारपद केलेली निवड योग्य असल्याचे म्हटले गेले. पण आता सूर्याला सरफराज खानच्या नेतृत्वाखाली बुच्ची बाबू ट्रॉफीमध्ये खेळावे लागत आहे. गौतम गंभीर यांनी प्रशिक्षक झाल्यावर एक नियम काढला होता की प्रत्येक खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळले पाहिजे. जे स्थानिक क्रिकेट खेळतील त्याचाच विचार भारतीय संघाच्या निवडणुकीसाठी केला जाईल. त्यामुळे आता सूर्या बुच्ची बाबू ट्रॉफीमध्ये खेळत आहे. पण सूर्याने आपली कोणती इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही, याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. सूर्या म्हणाला की भारतीय कसोटी संघात स्थान मला मिळवायचे आहे. बरेच खेळाडू कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी ती गोष्ट मिळवायची आहे. त्यामुळे कसोटी स्थान मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. कोणत्याही देशाचा सर्वात महत्त्वाचा कसोटी संघ असतो. कसोटी क्रिकेटमध्ये क्रिकेटपटू खरा कस लागतो असे म्हटले जाते. सूर्य आता T20 संघाचा कर्णधार आहे, पण त्याला कसोटी संघात मात्र स्थान मिळवायचे आहे. त्यामुळे सूर्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवता येणार का, याची उत्कृष्ट सर्वांना असणार. सूर्य कर्णधार झाल्यापासून त्याचा भाव चांगलाच वधारला आहे. सूर्याला आपल्या संघात घेण्याआधी आता IPL चॅम्पियन ठरले KKR संघात प्रयत्नशील असल्यासमोर आले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी सूर्यकुमार यादव कोणत्या टीममध्ये खेळणार आहे? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सूर्यकुमार यादव कुठल्या टीमकडून खेळणार आहे? तर कमेंट करून नक्की सांगा.